आज असा नारळी पौर्णिमा केलंय नारळाची चून कापा. 2 नारळ फोडून रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवले. सकाळी ते काढून थंड पाण्यात टाकलं. त्याच्यानंतर असे करटेसून वळाना बाहेर सुटा नेला. त्याची पाट टासून घ्यायची म्हणजे पांढरी शुभ्र कापा होतात. 1 पातेली जर खोबरा असला तर पाऊण पातेली साखर आणि अर्धी वाटी दुधाची साय सगळा मिक्सराक लावून बारीक करून घ्यायचा आणि नॉनस्टिकच्या पातेल्या म्हणजे भांड्यात घ्यायचा म्हणजे खाली चिकाटणार नाही. त्याच्यानंतर एक मिठाईचो बॉक्स घेतलं. त्याच्यात घातलं आहे बटर पेपर आणि त्याका तूप लावलं आहे म्हणजे ताटा बिटा परत धूक चिकचिकीत होतं ती झंझट मारी अजिबात नाही आणि बॉक्सात ना चौकनी कापा येतात. अशी करून बघा. त्याच्यानंतर व्यवस्थित बारीक गॅस करायचो आणि त्याच्यात असो चुनाचो गोळो जवळ येऊ गयो इतक्या आता आटवचा लागता. चमचो उभो रवलो की चून झाला असा समजायचा. त्याच्यानंतर त्या बॉक्समध्ये असे चौकनी व्यवस्थित लावून घेतलं. जरा थंड झाल्यावर त्याची कापा कापून घेतलं. वरसून लावलं आहे जरा सुंदर दिसाक होया म्हणून केशर दुधात घातलेलं. थंड झाल्यावर कापा काढून घ्यावा. अप्रतिम चव येता. अशी कापा करा खावा आवडतली तुमका एकदम भारी लागतात आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा.